पोलिसांच्या माहिती असलेल्या सुद्धा इतका प्रचंड प्रमाणामध्ये पैसा दिवसा ढवळ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचं काम करणाऱ्यांचा निषेध म्हणून मी बसतो होतो। आणि म्हणून आता पोलिसांनी आश्वासन दिलंय, शेवटी आश्वासन ऐकावंच लागतं। आणि मग त्यांनी मला दिलं की पुणे शहरामध्ये आम्ही सगळे लोक कार्यरत करतो आणि नाही झाली तर परत तुम्ही येऊन बसा। स्थगिती नाही झाले, थांबले नाही। जर त्यांना मला परत पैसे वाटताना दिसते तर मी कमिशन ऑफिस कडे जाऊन बसतो। तुमची आता मीटिंग झाली, आपण बसला होता, तुमचं काय बोलणं झालं, काय सांगितलं? पोलिसांनी म्हणले संबंधितांवर कारवाई करतो आणि आमची पथकं ही पुणे शहरामध्ये कार्यरत करतो आणि मग याच्या पुढे तुम्हाला कोण पैसे वाटताना दिसले आमच्याकडे तक्रार करा, आम्ही डायरेक्ट तुमच्याकडे पुरावे कुठले नाहीये? तुम्ही पुरावे दिलेले नाही, आपलं मोबाईलवर त्याची सगळ्या क्लिप त्यांना दिलेले आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर मोबाईल कार्यकर्ते होते नेमके? माझी नगरसेवक, आमदार, पालकमंत्री सर्वच पैसे पुण्यात वाटले जातात। किती नावं दिले तुम्ही? आता नितीन कदम नावं देतात, पण क्लिपा बी दिल्यात आणि पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पैसे वाटताना मला फोन येतात त्या 500च्या नोटा त्यांच्या चोर पक्ष चोरांचे पैसे ते चोरच बोलणार आहे। आयुक्तांनी स्पष्ट सांगितले तुम्ही पुरावा देऊ शकला नाही म्हणून गुन्हा दाखल होत नाही। अहो आयुक्त आणि हे गृह खात्याच्या वाकलेले सगळे आणि त्यामुळे ते काही उत्तर देऊ शकतात, पण मी जनतेच्या न्यायात दाद मागणारा कार्यकर्ता। भाजपचे लोक तुमच्या विरोधात तक्रार देत होते, तुम्ही नाटक करता म्हणजे पैशाची पाकिटं तुम्ही आणलेली आहेत, ती पाकिटं सुद्धा तुम्ही बनवलेली आहेत असं ते म्हणताय। आता क्लिपा तुम्हाला देतो ना, घ्या ते पैशाची पाकिट सुद्धा बनवलेली आहेत। किती वाजल्यापासून पैशाचं वाटप सुरू होतं? ते काल रात्रीपासून पैसे वाटतात, कोणत्या भागात? सगळ्या भागात, सर्वात पुणे शहरात पैसे वाटतात। एकूण शहर पोलिसांच्या मदतीला घेऊन हे पैसे